रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी, उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा. हवामान विभागानं व्यक्त केलेला अंदाज खरा ठरला. पुढचे 4 दिवस ढगाळ हवामानासोबतच नाशिक जिल्ह्यामध्ये तुरळक पावसाची शक्यता. तापमानात घसरण झाल्यानंतरही ढगाळ हवामानामुळे उकाडा कायम. तापमान 36.3 अंश सेल्सिअसवर स्थिरावलं. कमाल तापमानात मात्र घट. राज्यात उष्माघाताच्या रुग्णांमध्ये वाढ. आतापर्यंत 232 रुग्णांची नोंद. विदर्भ आणि मराठवाड्यात उष्माघाताचे रुग्ण सर्वाधिक. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. विदर्भात उष्णतेचा कहर कायम असून ब्रह्मपुरीमध्ये पुन्हा एकदा 47.2 अंश तापमानाची नोंद. अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी. पुढील 2 दिवस तापमानात वाढ कायम राहण्याची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पाणी टंचाईच्या झळा. 42,000हून अधिक नागरिकांची पाण्यासाठी वणवण. जिल्ह्यातील 55 गावातील 129 वाड्यांना सध्या 11 टँकरद्वारे पाणी पुरवठा. अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या दरात वाढ. सोयाबीनचे दर प्रति क्विंटल 7,200 रुपयांवर. जागतिक बाजारपेठेत सोयाबीनची मागणी वाढली. दरात वाढ झाली आहे कारण आवक घटली. नंदुरबारच्या नवापूरमध्ये बर्ड फ्लूच्या प्रादुर्भावामुळे पोल्ट्री व्यवसायाला मोठा फटका. दररोज होणारा 10 लाख अंड्यांचा पुरवठा बंद. बाधित पोल्ट्री फार्म 90 दिवसांसाठी बंद. प्रशासनानं प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. यवतमाळमध्ये बनावट नोटा बनवणारी तेलंगणातली टोळी पुसद पोलिसांच्या जाळ्यात. पुसदच्या एका लॉजमध्ये 500 रुपयांच्या नोटा छापल्या जात होत्या. 2 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त.